नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊयात डी फार्मसी विषयी. मित्रांनो, डी फार्मसी हा 2 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे आणि त्यासोबत मित्रांनो हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. काय आहे तर प्रोफेशनल कोर्स आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, मराठीमध्ये याला आपण औषध निर्माणशास्त्र म्हणतो. तर डी फार्मसीला औषध निर्माणशास्त्र म्हणतो. तर याला ॲडमिशन घ्यायचे आहे. तर बघूयात पात्रता काय आहे, प्रवेशाची पात्रता काय आहे. तर चला मित्रांनो बघूयात. सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, 12वी सायन्स उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आर्ट किंवा कॉमर्स या ठिकाणी चालणार आहे, तर सायन्स उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर PCB किंवा PCM विषयासह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ उत्तीर्ण होणं आवश्यक आहे या विषयांचं. तर या गोष्टी लक्षात ठेवा, पात्रता. त्यानंतर बघूयात मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये डी फार्मसीची स्थिती काय आहे. तर मित्रांनो, सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 533 डी फार्मसी महाविद्यालये आहेत. तर किती आहेत? 533 डी फार्मसी महाविद्यालये आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, ह्या 533 डी फार्मसी कॉलेजेसमध्ये डी फार्मसीचं शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी भाषा आणि 533 डी फार्मसी कॉलेज हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट सध्या ॲड झालेली आहे ती म्हणजे एक्झिट एक्झाम आवश्यक झालेली आहे. डी फार्मसीसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झिट एक्झाम पास होणं आवश्यक आहे. जर तुम्हाला रजिस्टर फार्मसिस्ट व्हायचं असेल तर फक्त डी फार्मसी उत्तीर्ण होऊन चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जी PCI मार्फत एक्झिट एक्झाम घेतली जाईल, ही एक्झाम पास झाल्यावरच तुम्हाला लायसन्स भेटेल. त्यानंतरच तुम्ही एक फार्मसिस्ट म्हणून काम कराल. म्हणून हे लक्षात ठेवा, एक्झिट एक्झाम आवश्यक झालेले आहे. त्यानंतर बघूया डी फार्मसीनंतर करिअरच्या संधी, भरपूर संधी आहेत. तर चला बघूयात. सगळ्यात आधी तुम्हाला फार्मसिस्ट म्हणून काम करता येऊ शकतो कुठेही. त्यानंतर स्वतःचं मेडिकल स्टोअर्स आपण उघडू शकतो आणि त्यानंतर सरकारीमध्ये रुग्णालय, रेल्वे, आर्मी आणि नेव्हीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकतो. आणि मेडिकल सेल्स किंवा MR म्हणून सुद्धा तुम्ही कंपनीमध्ये जॉब करू शकतात. आणि पदवी अभ्यासक्रम बी फार्मसी करू शकतात. फार्माकॉलॉजिस्ट तुम्ही बनवू शकतात. तर इतक्या साऱ्या संधी सध्या डी फार्मसीनंतर तुम्हाला करिअरच्या भेटू शकतात. त्यामुळे चिंता नॉट. तर बघूयात प्रवेश प्रक्रिया. तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर बघूया, महाराष्ट्रात DTE महाराष्ट्र या शासनाच्या वेबसाईटवर लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. कुठे होईल तर DTE महाराष्ट्र या वेबसाईटवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ही सुरू होईल. DTEवर ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर डी फार्मसीला ॲडमिशन मिळणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला DTEवर फॉर्म भरावाच लागेल, त्याशिवाय ॲडमिशन भेटणार नाही. जरी तुम्हाला मॅनेजमेंट कोटानुसार ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला DTEवर फॉर्म भरणं आवश्यक आहे, नाहीतर ॲडमिशन भेटणार नाही. त्यानंतर DTE महाराष्ट्र या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी भेट देऊन येणाऱ्या सूचनांचे पालन करायचं. ही गोष्ट तुम्हाला सतत करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट आहेत.
बघूयात आता पुढे डी फार्मसीला तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घ्याल तर कोणकोणते आवश्यक कागदपत्र लागतील. सगळ्यात आधी LC लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड लागेल, त्यानंतर 10वी 12वीचं मार्कशीट लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर लागेल उत्पन्नाचा दाखला आणि त्यानंतर तुम्हाला डोमिसाईल व नॅशनॅलिटी ही सुद्धा कागदपत्र लागतील. नॉन क्रिमिलियर लागू शकतं, लागेल. ओपन नसाल तर गरज नाही. कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर द्या, नसली तरी चालेल. तर इतकी सारी कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहेत. तर मित्रांनो, डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा घ्यायचा विचार करत आहात तर बिनधास्त तुम्ही ॲडमिशन घ्या मित्रांनो. अतिशय सोपा असा अभ्यासक्रम आहे डी फार्मसीचा. फक्त अभ्यास करण्याची, तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे मित्रांनो. जर अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लवकरच यूट्यूबवर जाऊन माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला डी फार्मसीविषयी विविध व्हिडिओज, विविध करिअरच्या संधी, अभ्यासक्रम, स्टडी नोट्स सगळं काही या ठिकाणी मिळणार आहे. क्लासेससुद्धा लवकरच सुरू होतील. त्यासाठी तुम्हाला हे चॅनलला काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.